नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपले YouTube चॅनल यशोमार्ग आणि मॅथ मराठीवर। मित्रांनो, या आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अतिशय महत्त्वाचा टॉपिक। त्याआधी तुम्हाला सांगू इच्छितो, आपल्या महाराष्ट्रामध्ये 15,000 पोलीस भरती आणि 1700च्या आसपास तलाठी भरती निघणार आहे असं वारं वाहू लागलेलं आहे। आता ती जेव्हा सत्यात उतरल तेव्हा उतरल, पण युद्ध होण्याची वाट पाहण्यापेक्षा युद्धाच्या तयारीला लागणं हे कोणत्याही सैनिकासाठी अतिशय आवश्यक आहे। मग चला, येईल तेव्हा येईल भरती, पण त्याआधी आपण आपली सुरुवात करू का? ही सुरुवात करत असताना मी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छितो। स्पर्धा परीक्षा करत असताना अंकगणितामध्ये पाहिजे तेवढे मार्क जर मिळवायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला मित्रांनो अंकगणितामधील 2 टॉपिक करावे लागतील। ते 2 टॉपिक केले की तुम्ही कोणत्याही टॉपिकला सहज पार करू शकता। ते 2 टॉपिक म्हणजे 1 नंबरला आहे शेकडेवारी आणि 2 नंबरला आहे अपूर्णांक। हे 2 टॉपिक तुम्हाला जर परफेक्टली जमले तर तुम्ही कोणत्याही टॉपिकला सहज सोडवू शकता। जसे की नफा तोटा, त्यानंतर तुमचं सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, काहीचे काय असतील हे धडे सगळे या 2 धड्यावर अवलंबून आहेत। म्हणून आधी तुम्हाला ह्या 2 धड्यांचे जे आहेत, जे 2 टॉपिक आहेत, 2 पाठ आहेत, हे तुम्हाला आले पाहिजे। त्यामध्ये कोणते? शेकडेवारी आणि अपूर्णांक। ह्या 2 पैकी एक टॉपिक आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत आणि तो म्हणजे अपूर्णांक। अपूर्णांक पाहिला तर सहजासहजी सोपा नाही, कारण याच्यामध्ये खूप गुंतागुंती आहे, छोटे छोटे नियम आहेत। हे सगळे नियम आपल्याला त्या ठिकाणी सरावातून समजून घ्यायचे आहेत। मी या व्हिडिओमध्ये शिकवल तुम्हाला 10 मिनिट, 15 मिनिट, जास्तीत जास्त 20 मिनिट, पण त्याही पलीकडे तुम्ही त्यावर जास्तीत जास्त सराव करायला पाहिजे। सराव करत असताना अडचणी येतात, अडचणी दूर झाल्या की नियम समजत असतात। म्हणून मित्रांनो, गणिताच्या अभ्यासाला सरावाची खूप गरज आहे। म्हणून जास्त वेळ वाया न घालता, तुम्हाला जास्त शहाणपणा न शिकवता आपण काय करू, आपल्या व्हिडिओला सुरुवात करू। चॅनलवर नवीन असाल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑन करा। सुरुवात करू आपण अपूर्णांकाला। अपूर्णांक अपूर्णांक हा टॉपिक आता एकदम बेसिकली 4थी पासून आहे। त्या ठिकाणी त्यांना भाकरीचे उदाहरण देऊन अपूर्णांक शिकवला जातो। तेवढा खोल जायची आवश्यकता नाही, आपण स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी आहोत। म्हणून बेसिकली या अपूर्णांकावरच्या ज्या क्रिया आहेत, तेवढ्या क्रिया जरी आपण समजून घेतल्या तरी आपण अपूर्णांक पार करू शकतो। जसे की बघा, अपूर्णांकाची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार। यामध्ये पुन्हा काय आहे? व्यवहारी अपूर्णांकाची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार। आणि दुसरा आहे दशांश अपूर्णांकाची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार। आता दशांश अपूर्णांकाची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार हे जर या टॉपिक मध्ये घेतलं तर हा व्हिडिओ निश्चितच 1-1.5 तासाचा होईल। म्हणून ते टाळू आपण। याच्यामध्ये फक्त अपूर्णांकाची, व्यवहारी अपूर्णांकाची बेरीज, वजाबाकी आणि त्याच्यावरच्या ऍडव्हान्स लेवलच्या ज्या क्रिया आहेत त्या सर्व क्रिया आपण यामध्ये क्लिअर करू। ठीक आहे, मी या ठिकाणी लिहितो 4/8 अधिक 2/3, पुन्हा 4/8 वजा 2/3, पुन्हा लिहितो 4/8 गुणिले 2/3, पुन्हा लिहितो 4/8 भागिले 2/3। संख्या त्याच सारख्याच ठेवलेल्या आहेत, मी मुद्दाम ठेवलेल्या आहेत, कारण की क्रिया केल्याच्या नंतर उत्तर वेगवेगळे येणार आहेत। बेरजेची क्रिया आहे आणि वजाबाकीची क्रिया आहे। अपूर्णांकाची बेरीज, वजाबाकी करत असताना क्रिया सारखीच आहे। गुणाकाराची क्रिया करत असताना आणि भागाकाराची क्रिया करत असताना क्रिया थोडीशी वेगवेगळी आहे। त्या 4 गोष्टी जरी तुम्ही ध्यानात ठेवल्या, ध्यानात ठेवायच्यात फक्त 3च गोष्टी, यांची सारखीच आहे, यांची आणि यांची वेगवेगळी क्रिया आहे। शॉर्ट मेथड मधून मी सांगतो तुम्हाला, यांची जी पद्धत आहे ती पद्धत समजली एकदा की तुम्ही अपूर्णांकाला 25% आपल्या पट्ट्यामध्ये, डावामध्ये आणलेला आहे। ठीक आहे, तर बघा मग याची कशी करायची। या ठिकाणी तिरकस गुणाकार, 4 त्रिकम 12, इथं अधिकचं चिन्ह आहे तर अधिकचं चिन्ह द्या, 8 दोन्ही
16. काय केलं आपण, याचा याच्यासोबत तिरकस गुणाकार केला आणि इथे लिहिला. या 8चा या 2 सोबत तिरकस गुणाकार केला आणि समोर लिहिला. आता खाली काय लिहायचं, तर खालच्या खालच्यांचा गुणाकार हा खाली लिहून टाकायचा. 8 त्रिक 24. बस झालं. आता याला सोडवायचं. याला सोडवा. 12 आणि 16 किती होतात, 2 आणि 6 8, 1 आणि 1 2, 28 छेद 24 जशाला तसे. झालं, आपलं उत्तरच आलेलं आहे. ठीक आहे. पुढचं पाहू आपण. यात तर वजाबाकी आहे, वजाबाकी आहे. ठीक आहे. क्रिया हीच असं 4 त्रिकम 12, इथं वजाचं चिन्ह आहे म्हणून वजाचं चिन्ह. 8 दोन्ही 16 16 हे छेद आणि खाली काय लिहायचे, 8 त्रिक 24, खालच्या खालच्यांचा गुणाकार 8 त्रिक 24. बस, याला सोडवा. आता 12 मधून 16 जातात का, जात नाहीत. आता ते इथं अवघड झाल्यासारखं वाटतंय, पण मित्रांनो काही अवघड झालं नाही. 16 मधून 12 वजा करा. 16 मधून 12 गेले, किती राहिले रे बाळा, 4 राहिले. या 4 ला वजाचं चिन्ह द्यावं लागतं. का, कारण की जुलमच काढले ना आपण. 12 मधून 16 जाऊ लागले का, जाई ना गेले. मग 16 मधून 12 काढले म्हणून वजाचं चिन्ह किंवा मोठ्या संख्येचं चिन्ह काही म्हणू शकतो आपण. दिलं. ठीक आहे. आणि हे खालचे 24 तशाला तसे. झालं आपलं उत्तर. बरोबर आहे. त्यानंतर बघा, या ठिकाणी आपल्याला गुणाकाराची क्रिया पाहायची. जवळजवळ बघा, ही जी क्रिया आहे काय आहे, सारखीच आहे. तिरकस गुणाकार वर लिहिला, खालच्या खालच्यांचा गुणाकार खाली लिहिला, सोडवलं, झालं. या दोघांचं सारखंच आहे, पण गुणाकाराचं थोडस डिफरंट आहे. कसं, वरच्या वरच्यांचा गुणाकार करायचा. 4 दोन्ही 8 वर लिहून टाका. खालच्या खालच्यांचा गुणाकार 8 त्रिकम 24 खाली लिहून टाका. झालं, उत्तरच झालं, संपलं. त्यानंतर आता भागाकार कसा करायचा, यांचा तिरकस गुणाकार वर लिहायचा. 4 त्रिकम 12 छेद 8 दोन्ही 16. झालं उत्तर, झाले उत्तर, संपलं. बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार अशा प्रकारे ही साधारण मांडणी. पण या व्यतिरिक्त आपल्याला थोडस पुढे जाऊन स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी आहोत या नात्यानं आणखी काही गोष्टी करायच्या आहेत, की एवढं सफिशियंट नाही. यापेक्षा आणखीन आपल्याला काहीतरी बरंच करायचं आहे. आपल्याला ऍडव्हान्स लेवलमध्ये प्रश्न विचारले जातात, तेव्हा आपल्याला त्या बऱ्याचशा संख्यांची आकडेमोड कशी करायची ते आपल्याला करायचं आहे. ह्या क्रिया केल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला अपूर्णांकाला संक्षिप्त करणं, अपूर्णांकाला मोठं करणं, ह्या क्रिया सुद्धा जमल्या पाहिजे. ह्या जमल्याच्या नंतर मग कुठं आपण त्यामध्ये थोडस परिपूर्ण होऊ. सुरुवात करत असताना आपण काय करू, सुरुवातीला आपण बेरीज करू. ही बेरीज करत असताना मित्रांनो आपल्याला एकच अपूर्णांक दिलेला नसतो, अनेक अपूर्णांक असतात आणि त्या अपूर्णांकाची आपल्याला बेरीज करायची असते. चला तर मग बघा, बेरीज करू आपण. या ठिकाणी लिहितो मी 2/8 अधिक 5/10 अधिक 6/12 अधिक 2/9 अशा प्रकारे संख्या लिहिलेली आहे. ठीक आहे. आता यांची संपूर्ण या ठिकाणी आपल्याला बेरीज करायची आहे. ही बेरीज करत असताना 2 पद्धती आहेत. एक साधी पद्धत आहे, या दोघांची बेरीज करा, या दोघांची बेरीज करा आणि जे उत्तर येईल त्यात या दोघांची बेरीज करा. दुसरी पद्धत आहे लसावी पद्धत. या खालच्या छेदांचा लसावी काढा, लसावी कॉमन घ्या आणि वरच्यांची बेरीज करा. असं दोन्ही केल्या तर कोणतीही पद्धत सोपी नाही आणि दोन्ही पद्धती अवघड नाहीत. कोणत्याही पद्धतीनं जा, सोपच आहे. बघा, सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगतो, कधीही असं दिलेलं असेल तर अपूर्णांकाला आधी संक्षिप्त करा. अपूर्णांकाला जेवढं संक्षिप्त करसाल तेवढं तुमचं उत्तर लवकर जाईल आणि सोपं होईल. कारण की आपण जर एक ट्रक भर विटा डोक्यावर घेऊन उभं राहू शकत नाहीत, पण त्या ट्रकला जर छोटं केलेलं असेल, आपल्या खेळण्यातलं एखादं ट्रक उचललं आणि त्याच्यात एक वीट ठेवून डोक्यावर घेऊ शकतो का नाही. प्रतिकृती आहे ती. तसंच आपल्याला याला लहान करायचं. म्हणायचं 2 1 2 2 चोक 8, 5 1 5 5 2 10, 6 1 6 6 2 12. लहान झाले. आता इथं लहान होत नाही, याला काही करता येत नाही आपल्याला, तिथं त्याला तसंच ठेवावं लागतं. ठीक आहे. आता यामध्ये आपल्याला भेटला 1/4 अधिक 1/2 अधिक 1/2 अधिक 2/9. आता यांची बेरीज करत असताना
यांचा लसावी घेऊन आपण बेरीज करू शकतो, नाहीतर मग डायरेक्ट यांची बेरीज करा. 2 एक 2 अधिक 4 एक 4 छेद 4 दोन्ही 8. याला सोडवलं तर काय 6/8 मिळाली आपल्याला. याला आणखी लहान करता येते आपल्याला. 2 एक 2 2 त्रिक 6 2 चौक 8. 3/4 मिळाले याची. याला करू आपण 9 एक 9 अधिक 2 दोन्ही 4 छेद 92 18. 9 आणि 4 होतात 13 आणि हे 18 जशाला तसे. भाग जात नाही, 13 मूळ संख्या आहे, याला काहीच सोंग करता येत नाही, शहाणपणा करता येत नाही आपल्याला. याला अशाला असं ठेवू. हे मिळालेले जे 3/4 आहेत आणि अधिक हे 13/18 आहेत, यांचा आता आपल्याला इथं करावं लागतं. ठीक आहे. 18 एक 18 18 दोन्ही 36 18 त्रिक 54. या तिघा दोघांचा गुणाकार काय आला 54 आला. अधिक 13 एक 13 13 दोन्ही 26 13 त्रिक 39 13 चौक 52. इथं 52 लिहा आणि पुन्हा इथं 18 चौक 72. इथं 72 लिहून टाका. ठीक आहे. 54 आणि 52 यांची बेरीज 50 आणि 50 100 4 आणि 2 6 106 लिहून टाका. इथं 106 आणि खाली लिहा 72. झालं उत्तर. आता उत्तर असं पर्यायात असेल तर आपलं उत्तर, नसेल तर मग याला संक्षिप्त करा, नाही तर याला डबल करा. जे ऑप्शन मध्ये असेल त्या पद्धतीत याला तुम्ही घडवू शकता. बरोबर आहे. करा, याला संक्षिप्त करू आपण. 2 एक 2 2 पंचे 10 2 त्रिक 6 53. 2 एक 2 2 दोन्ही 6 2 सकम 12 53/26 हे पण उत्तर असू शकते आपलं. नाहीतर मोठा पूर्णांक असेल तर याला 2 न गुणून आपण मोठं करू शकतो, 3 न गुणून करू शकतो, 4 न 5 न. कशा नाही तिथं ऑप्शन कसे आहेत ते पाहावं लागतं आणि क्रिया करावी लागते आपल्याला. ठीक आहे. तर मग अशा प्रकारे आपण बेरीज करू शकतो. दुसऱ्या बेरजेचा प्रकार पाहिला तर काय, हे एवढं आपल्याला मिळालं होतं या ठिकाणी. ठीक आहे. त्याचं आपण या ठिकाणी लिहिलं होतं एवढं. दुसरी पद्धत लसावी पद्धतीने यांचा लसावी करा. 4 2 2 9 यांचा लसावी काय असेल. यांचा लसावी 9 ची दुप्पट 18. 18ला 4 न भाग जात नाही, या दोघांना जाते. 18 मध्ये आणखी 9 मिसळा. 9 त्रिक 27 27ला 4 न जात नाही, पुन्हा 9 मिसळा. 9 चौक 36 36ला 4 न भाग जाते, म्हणजे यांचा लसावी झाला 36 है ना. आपल्याला कॉमन संख्या भेटली 36. पण यांना जर तसं केलं 9 चौक 36 होतात. इथं 36 चे निम्मे किती असतात 18 दोन्ही 36, म्हणजे याला आपल्याला 18 न गुणावं लागणार. याला किती न गुणावं लागणार, याला पण 18 न गुणावं लागणार. आणि याला किती न गुणावं लागणार आपल्याला 9 न गुणावं लागणार. 9 चौक 36. याला 9 न गुणलं म्हणून यालाही 9 न गुणा, सॉरी 9 न गुणा. याला 18 न गुणा. का, कारण की इकडे 18 न गुणलंय, इथं 18 न गुणले, याला 18 न गुणा. पुन्हा याला 4 न गुणले तर याला बी 4 न गुणा. आता बस झालं. या सर्वांचं 36 येणार आहे हे आपल्याला माहितच आहे. आपण 36 घेणार आहोत. या सर्वांचं 36 है ना. छेदस्थानी 36 आपण घेऊन टाकले. ओके. छेदस्थानी 36 घेतले. आता यांची बेरीज करायची आपल्याला कशी. 9 एक 9 18 एक 18 18 एक 18 आणि 4 दोन्ही 8. 18 आणि 18 36 36 आणि 8 44 आणि 44 मध्ये 9 मिसळले तर 53 होतात. मग ह्या आले आपली वरी 53. 53/36. इथं काय आपलं मिस्टेक झालं बाबा. हा बरोबर आहे, सॉरी. इथं काय झालं आपलं 2 न काटलं आपण. 2 दोन्ही 2 त्रिक 6 होतात. सॉरी 2 त्रिक 6 1 उरला 2 सकम 12. बघा माझी चूक मला सापडली या ठिकाणी. गणित आहे बाबा, लय भयंकर चुका होत असतात. छोट्या छोट्या मध्ये कार्यक्रम होत असते, म्हणून काळजीपूर्वक करा. भयंकर सराव करा. आपल्या शस्त्राला धार लावून ठेवा. शत्रूचं मुंडकं भयंकर आहे, तुटत नाही. त्यासाठी शस्त्राला धार असली पाहिजे. प्रश्न असा येते 36 सेकंदात सोडवायचा आहे, राजा 36 मिनिटांमध्ये सुटत नाही. सराव नसते ना आपला, सराव करावा लागतो. जास्त काही सांगत नाही. पुढच्या याला आपण सुरुवात करू का. ओके. आता डायरेक्ट उडी मारू आपण. या उदाहरणामध्ये काय करू, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार चारही प्रक्रिया एकाच याच्यामध्ये घेऊ आणि क्रिया कशी करतात ते पाहू. काही जणांनी भयंकर सराव केलेला आहे, ते जर व्हिडिओ पाहत असतील तर त्यांनी बी पहा. आणि ज्यांना खरंच नेमकीच पोलीस भरतीला सुरुवात केलेली आहे त्या नवख्या मित्रांनी सुद्धा हा व्हिडिओ
अति आवश्यकतेनं पाहायलाच पाहिजे. कारण की मी जे देत असतो ते माझ्या अनुभवातून देतो, मी माझ्या अडचणीतून देतो. मी कुठं खूप मोठ्या संस्थेत जाऊन शिकलेला नाही, मी साधारण माणूस आहे, साधा अभ्यास केलेला आहे. त्या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी लक्ष देऊन पाहायला पाहिजे. ठीक आहे, पाहू आपण या ठिकाणी 9/6 गुणिले 5/4 गुणिले 10/8 भागिले 5/3. त्यानंतर अधिक 2/6 अधिक 4/5 अशा प्रकारे आपले अपूर्णांक या ठिकाणी आपण ठेवलेले आहेत. आता याला सोडवू आपण, काय होते चला. जैसा होगा वैसा देखा जाएगा. ठीक आहे. आणि तुम्हाला सांगतो ट्रिक न उत्तर पटकन निघायला पाहिजे. ट्रिक पण आपण अभ्यासल्या पाहिजे, पण ट्रिकच्या आधी आपण बेसिकचा अभ्यास केला पाहिजे. कारण की बेसिक आपल्याला माहित असेल तर मज्जा आहे, नाही तर नुसतं समोर जाऊन आपण अधिकारी झालो तिथं कसं होईल आपलं. म्हणून आपल्याला टॅलेंट महत्वाला आहे, टॅलेंटला महत्व आहे, है ना. शॉर्टकट मार्ग असतात, शॉर्टकट मार्गामध्ये शॉर्टकट अनुभव असतात, मोठ्या मार्गामध्ये मोठे अनुभव असतात. म्हणून मोठा अनुभव घेण्यासाठी तुम्ही एकदम पायापासून बेसिक पासून सुरुवात करा. तुम्हाला जास्त वेळ लागेल पण तुम्ही परफेक्ट होसाल आणि जे पाहिजे त्याच ठिकाणावर तुम्ही पोहोचाल. म्हणून जास्त वेळ न घेता त्याला लागली सुरुवात करू. या ठिकाणी आता हे एक आपल्याला मोठा अपूर्णांकाची एक क्रिया असलेला एक समीकरणच म्हणू आपण त्याला, समीकरण दिलेलं आहे. तर आपण या ठिकाणी बघा कंचे भागोबेळच्या नियमानुसार चालावं लागणार आपल्याला. इथं भागाकार आहे, आधी भागाकाराला सोडू. मी तुम्हाला सांगितलं होतं भागाकार कशा पद्धतीत केला जातो. 10×1=10 आणि त्यापेक्षा आधी सगळ्यांना आपण लहान करून घेतलं तर आणखी अधिक आपलं उत्तर सोपं जाते. म्हणून आधी सगळ्यांना लहान करून घेऊ. ठीक आहे. गुणाकारापर्यंत आपण कुणाचाही कुठेही काटाकाटी करू शकतो इकडे. ठीक आहे, पण तसं आपण करायचं नाही, कारण तसं केलं तर चुकण्याची शक्यता होऊ शकते. म्हणून आपण इथंच करू. 3×1=3 2×1=2 2×3=6 किंवा 3×2=6 3 वर भाग जाणार नाही म्हणून 3×2=6 3×3=9. इथं भाग जात नाही, इथं भाग जातो. 2×4=8 2×5=10. या ठिकाणी भाग जात नाही, सोडून द्या. 2×1=2 2×3=6. या ठिकाणी भाग जात नाही, सोडून द्या विषय. आपल्याला मिळालेल्या संख्या 3/2 गुणिले 5/4 गुणिले 5/4 भागिले 5/3 अधिक 1/3 अधिक 4/5 अशा प्रकारे आपल्याला संख्या भेटली. आता बघा या ठिकाणी आपल्याला हे जे आहे आधी सोडवावं लागणार, कारण की हा भागाकार आहे. म्हणून सोडू. 5×3=15 छेद 4×5=20. आपल्याला अपूर्णांक या दोघांचा कार्यक्रम मिटला. ठीक आहे. फक्त आता यांच्या इथं जे चिन्ह आहे ते चिन्ह विसरायचे नाही आपण, है ना. तर मग चला ठेवून घेऊ चिन्ह आपण इथं. 3/2 गुणिले 5/4 गुणिले 15/20 अधिक 1/3 अधिक 4/5. बघा एवढं समीकरण भेटलं. आता आधी गुणाकार करावा लागणार. भागाकाराचा नंबर झाला, गुणाकाराचा नंबर. गुणाकार करा. 5×1=5 5×4=20. आणखी कुठं काटाकाटी होती का? काही नाही. 15×3=45 छेद 2×4=8 8×4=32 झालं. एवढ्याचा कार्यक्रम मिटलेला आहे. इथं 45 आणि इथं 32 भेटलेले आहेत आपल्याला. एका पाड्यात येत नाही दोघं बी, म्हणजे आपल्याला भाग देता येणार नाही. ठीक आहे. आता राहिलं काय? 1/3 आणि 4/5 यांची बेरीज राहिली. 5×1=5 इथंच करू त्याला. 5×1=5 अधिक 3×4=12 छेद 3×5=15. 5 आणि 12 होतात 17 छेद 15. ठीक आहे. 17 एक आपल्याला मिळालेली आहे तिथं. आणि यांचं काय आहे? अधिक आहे. अधिक लिहिलं आपण या ठिकाणी 17/15. आता मित्रांनो सर्व या ठिकाणी मोठमोठ्या संख्या आलेल्या आहेत. कोणत्या संख्येचा कोणत्या संख्येला भाग जात नाही. मग आता अशा वेळी आपल्याला तिथं पूर्ण प्रक्रिया केल्याशिवाय पर्याय नसतो. आणि अशा याचं उत्तर जे असतं ते तसे मोठ्या स्वरूपाचंच उत्तर असणार आहे. या ठिकाणी काहीच होत नाही. म्हणून आपल्याला या ठिकाणी काय करावं लागणार आहे? त्याचा जी प्रोसिजर आहे त्या प्रोसिजर नुसारच करावं लागणार आहे. नाहीतर मग बघा 15×5=75 5 हातचे आले 7 15×4=60 आणि 67 हे 67
अधिकचं चिन्ह अधिक, 17 दोन्ही 34, 34ला 4, हातचे आले 3, 17 त्रिक 51, 51 आणि हातचे आलेले 3, 54, हे झाले 54. आणि खाली आता या दोघांचा गुणाकार, 15 दोन्ही 30ला 0, हातचे आले 3, 15 त्रिक 45 आणि 3 48 झालं. आता सोडवा याला, 675 आणि 544 यांची बेरीज, 5 आणि 4 9, 7 आणि 4 11ला 1, हातचा आला 1, 1 आणि 6 7, 7 आणि 5 12, 1219/480 हे आपलं फायनल आन्सर असेल. अपूर्णांकाच्या क्रिया करत असताना असे भयंकर मोठे मोठे आपल्याला प्रश्न येऊ शकतात आणि येतात कधी मध्ये. फक्त अशाला असे गणित आपल्याला देत नसतात परीक्षेमध्ये, आपल्याला यांना शाब्दिक उदाहरणामध्ये कन्वर्ट करून देतात. शाब्दिक उदाहरणामध्ये है ना, नाव काय देतात, सुरेश आणि रमेश यांचा वाटा एवढा एवढा होता, त्यातील 1/4 वाटा फलाण्याला दिला, त्याच्यातला भिस्ताण्याला दिला. असं करून 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 हे गुंतागुंता करून आपण इथपर्यंत आणून सोडतात आपल्याला. ही स्पर्धा परीक्षा आहे बाबा, एका जागेसाठी 10,000 फॉर्म येत आहेत. म्हणून थोडस काळजीपूर्वक करा. व्हिडिओ चालू आहे का बंद आहे एकदा बघा. चालू आहे ना, ओके. मला ते आवाज आला तिथं काहीतरी. चालू आहे ना, काउंटिंग चालू आहे का तिथं, ओके. हा, तर मग त्यासाठी बाबा लय तयारी करावं लागते, लय सराव करावा लागते, भयंकर सराव करावा लागते. मेरिट येणं सोपं नाही, ठीक आहे. आणि हे फक्त गणिताचा एकच सराव करत बसायचा नाही, सगळं जीके आहे, बुद्धिमत्ता आहे, त्यासह करंट अफेअर्स आहे. वाचन 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 24 घंटे स्वतःला अपडेट ठेवा, तेव्हा काहीतरी होईल, ठीक आहे. असे भरपूर आणखी सरावाचे व्हिडिओ मी घेऊन येत राहील. मला थोडंसं थकल्यासारखं वाटत आहे. मी या ठिकाणी थांबतो आणि हात जोडून विनंती करतो, सबस्क्राईब करू नका. सबस्क्राईब केल्यानं भयंकर मोठं नुकसान होते. एकदा सबस्क्राईब करा आणि मग पुढच्या व्हिडिओमध्ये आणखीन यामध्येच आणखी डिटेल आपल्याला घेऊन यायचे आहेत. व्हिडिओ एवढ्यावर सफिशियंट नाही, काही गोष्टी राहिलेल्या मला आणखी आठवतील त्या पुन्हा मी घेऊन येईल या व्हिडिओच्या माध्यमातून. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तलाठी भरती आणि पोलीस भरतीसाठी व्हिडिओ घेऊन येत राहील. त्यासह लहान मुलांनी सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. नवोदय, त्यासोबत स्कॉलरशिप, या सगळ्या बुद्धिमत्ता आणि गणितासाठी जे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ मी या ठिकाणी तुमच्यासाठी घेऊन येईल. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.